चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कशा आहात? चला, आज ना मी करणार आहे कोफ्ता करी। तर कोफ्ता करीच्या सारणाला म्हणजे सारण तयार करायचे कोफ्त्यात भरायला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आधी बघूया। त्याला लागणार आहे मला दुध्या, पनीर, हे लागणार आहे चीज आणि सारणात घालायला लागणार आहे थोडीशी मी चिली फ्लेक्स। हे चिली फ्लेक्स मी घरातच तयार केलेली आहे। तर आणि लागणार आहे जिऱ्याची पावडर, लागणार आहे थोडीशी हळद। आणि दुसरं सांगायचं म्हणजे हा जो पनीर आहे हे पनीर मी दुधापासून तयार नाही केलंय, तर हे पनीर आहे सोयाबीनचं, तर याचा वापर करणार आहे। दुसरं कोफ्ते तयार करायचे आहेत, मला ब्रेड लागणार आहे आणि उकडलेला बटाटा। त्याच्यानंतर आपण कोफ्ता करी तयार करणार आहोत। तर करीसाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया। करीसाठी लागणार आहे मला तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, मटार लागणार आहे, टोमॅटो, लसूण आणि क्रश केलेलं बारीक आलं, मोहरी, जिरं, तिखट, हळद, तेल, मीठ आणि हॉटेल टाईप आपण जो ग्रेव्ही मसाला मी नेहमी म्हणते, मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, तर तो ग्रेव्ही मसाला हॉटेलचा जो आपण भाज्यांना वापरतो तो ग्रेव्ही मसाल्याचाही वापर करायचा आहे। तर चला लागूया आपण आधी तयारीला। आता हा दूध आहे ना, तो मला एवढा सगळा लागणार नाही, तर थोडासा अर्धा दुधा घ्यायचा आणि त्याचं साल काढून तो मला किसून घ्यायचा आहे। तर तो आधी मी किसून घेते। हा दुधी ना आपण किसून घेतलाय, तर हा जरा पिळून घ्यायचा, म्हणजे यातलं पाणी काढून टाकायचं, नाही तर मग सारण आपलं घट्ट तयार होणार नाही, ते पातळ होईल, मग बनवताना आपल्याला त्रासाचं जाईल। तर हे पाणी काढून घ्यायचं सगळं। चला, आता हा दुधाचा केस आता बघितला आपण। याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत ते पनीर। पनीर एक 2-3 चमचे मी घातलेले आहे, लागलं तर आपण अजून घालता येईल। आणि चीज घालायचं आहे, चीज सुद्धा आपण तेवढंच घालायचं आहे। आणि त्याला लागणार आहे ते चिली फ्लेक्स। तर मी चिली फ्लेक्स याच्यासाठी घालते की लाल तिखट वगैरे घातलं तर मग आतलं सारण अगदी सगळं लाल लाल होऊन जाईल, म्हणून मी चिली फ्लेक्सचा वापर केला। ती पण थोडी घालायची कारण खूप तिखट आहे ही। आणि थोडंसं लागणार आहे धण्याची पावडर, थोडीशी हळद, हळद सुद्धा फार नाही घालायची आपल्याला। आणि आता हे सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यात चीज लागलं तर आपल्याला अजूनही घालता येईल। चीज जरा भरपूर घातलं ना तर ते अधिकच छान होईल, म्हणजे त्यात आतलं सारण फार टेस्टी बनेल। बघू आपण, अजून लागलं तर घालता येईल। अजून याच्यामध्ये मी पनीर आणि चीज दोन्हीचा वापर करते, अजून घालते। मीठ घालायचंय, मीठ सुद्धा अगदी बेताने घालायचं, कारण आपण जे कोफ्त्याचं हे तयार करणार आहोत, वरचं जे पापुद्रा आपण तयार करणार आहोत, म्हणजे त्याचे बॉल बनवायचे, त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत, त्यामुळे अगदी बेताने घालायचं मीठ। आता हे सगळं कालून घ्यायचं। आता हे आपलं सारण तयार केलं, आता ह्याला बाजूला ठेवायचं आणि आपल्याला आता ब्रेडचं वेगळं सारण तयार करून घ्यायचंय। आता हे ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे। आता हा ब्रेड बघा असं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय। आता हे उकडलेले 2 बटाटे मी उकडवले होते, तर यातले बटाटे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचे, जितका लागेल तितका। समजा 1 लागला तर 1च घालायचा, अति घालायचं नाही, नाहीतर 2 लागले तर 2 घालूया, बघूया किती लागतात। आता मी ह्याच्यामध्ये 1च बटाटा किसलेला आहे, कारण बटाटा मोठा होता। बघूया हे सगळं कालवल्यावरती कसं होतंय, त्याप्रमाणे मग लागला तर तो घालता येईल। ह्याच्यात मला घालायचं आहे थोडंसं हळद आणि थोडंसं तिखट।
तिखटपणा येण्यासाठी थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. आता हे सगळं कालवून घ्यायचंय. बटाटा लागला तर आपल्याला घालायचंय. आधी मी घालत नाही, आधी बघते कालवून कसं होतंय ते. कारण कसं असतं ना, ब्रेड आपण किती घालतो त्याच्यावरती अंदाजाने आपल्याला करावं लागतं हे सगळं काम. असं परफेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये मापून करता येत नाही. काही वेळेला ब्रेड अगदी सुक्का म्हणजे होतं, त्यामुळे मग घालावं लागतं आपल्याला. मग आधी बघते किती लागणार, काय लागणार, त्याप्रमाणे घालून घ्यायचे. चला, आपल्याला लागणार आहे बटाटा. हाही बटाटा घालून घेते. चला, ह्याच्यात घालायचं आपल्याला मीठ राहिलं होतं घालायचं, तर ते घालून घेते. मीठ सुद्धा थोडं घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर खारट होऊन बसेल. आता याला थोडंसं वाटलं तर आपल्याला पाण्याचं हात लावून लावून मळलं तरी चालेल, नाहीतर असंच मळलं तरी चालेल. अगदी सुखं सुखं वाटलं तर थोडंसं हात ओला करून मळवून घ्यायचंय. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घालून पण मळवून घ्यायचंय, म्हणजे थोडासा त्याला सैलपणा येईल, अगदी घट्ट राहणार नाही. कारण ह्याची आपल्याला पारी तयार करायची, आणि त्या पारीमध्ये ती तयार केली की आपण जसं मोदक भरतो ना, मोदकाला कसं सारण भरतो त्याप्रमाणे आपण ते दुधाचं जे केलेलं सारण होतं, चीज आणि पनीर आणि दुधी मिश्र सारण, ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता थोडंसं ह्याला ना आपण घालणार आहोत तो कॉर्नफ्लॉवर. थोडा कॉर्नफ्लॉवर घातला की त्याला असं तुकतुकीतपणा येईल, म्हणजे आता जे असं वाटते ना असं, तर सरसरीतपणा आहे ह्याच्यामध्ये. तर त्याला चिकटपणा येण्यासाठी थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवरही घालायचं आहे. ह्याच्याने काय होईल, चांगलं बाइंडिंग होईल आणि त्याला तुकतुकीतपणा येईल जरा. हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं छान मळून झालेलं आहे. आता याला थोडा तेलाचा हात लावून लावून आपल्याला पारा तयार करायचे. तर आता हे बघा, हे अशी ही पारी तयार झाली की याच्यामध्ये हे सारण आपल्याला भरून घ्यायचं. आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचंय. हे बघा, हे ना असा हा तयार झाला पाहिजे कोफ्ता आपला. आता हे असे गोळे तयार करायचे कोफ्ते, आणि मग ते आपल्याला कढईमध्ये तळून घ्यायचे. हे बघा, आपले कोफ्ते रेडी झालेले आहेत. आता याला आपल्याला तळून घ्यायचे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचंय. आता हे तेल तापलं की आपल्याला हे कोफ्ते ह्याच्यात सोडायचे आणि मंद आचेवरती तळून घ्यायचे. गॅस मोठा ठेवायचा नाही, फुल ठेवला तर ते करपतील, म्हणजे जास्ती लवकर लाल होतील. तर आपल्याला फार लाल नाही करायचे.
तेल हे तापलंय. आता गॅस बारीक करायचा आणि हा छोटासा केलेला आहे तो आधी करून बघते कसं तेल म्हणजे तळलं जाते. आणि हा छोटासा माझ्या छोटूशांना तोंडासाठी नुसता सुद्धा खायला खूप छान लागतो. चला हे बघा तेल छान तापलंय. असं मंद आचेवरती छान तळून घ्यायचंय. आता हा आपला छान तळला गेलाय. आता बाकीचे सगळे याच्यामध्ये कोफ्ते तळून घेते. मंद आचेवर तळले ना की मग आपलं जे सारण आहे म्हणजे त्याच्यामध्ये दूध आपला शिजलेला नव्हता, किसून घातलेला होता, तर तोही व्यवस्थित शिजला जाईल म्हणून मंद आचेवरती सावकाश तळायचे अगदी. वाजा चला आता आपले हे कोफ्ते छान तळून झाले आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला कोफ्त्याची ग्रेव्ही तयार करायची. तर कढई तापलेलीच आहे. आपल्याला थोडी त्याच्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की हिंग घालायचा. हा वेळ लागतो थोडा. लागेल तडतडायला. हा आता हिंग घालायचा. जिरं घालायचं आणि आता हा लसूण आपण चिरून ठेवला हा घालणार आहोत. आलं, आणि हा चिरलेला कांदा. थोडीशी लसूण परतली की मग आपण कांदा घालणार आहोत. आता हा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडा ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला. कांदा परततानाच आपण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा थोडा लवकर शिजतो. आता हे जे तेल आपलं तापलेलं आहे ह्याच्यातच मी घालणार आहे काजू. कारण कोफ्ता करी आहे हॉटेलची म्हटल्यावरती मस्त त्याला तसं लुक आलं पाहिजे. काजू घातला की डिश छान दिसते. थोडंसं याच्यात परतून घ्यायचा काजू. कांदा आपला हा परतून झालेला आहे. आता याच्यात घालणार आहोत टोमॅटो. आणि टोमॅटो झाला की मग आपल्याला घालायचं आहे तिखट मसाला, थोडासा हळद वगैरे. आता आपला हा कांदा परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे. थोडीशी हळद, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर अशासाठी घालायचं की त्याला रंग छान येतो भाजीला. आणि थोडीशी आपली रेग्युलर मिरची जी तिखट असते ती. आता मला ही ग्रेव्ही करताना थोडं गरम पाणी लागणार आहे, तर मी आधी गरम पाणी करून घेते. आता मसाला आपला जे टाकलेला होता आपण लाल तिखट हळद वगैरे ते परतलं गेले व्यवस्थित. आता याच्यामध्ये ही ग्रेव्ही घालायची आपण. आता याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे ही डाळ जी दाखवली त्याप्रमाणे मी हा मसाला घालून घेतलेला आहे. यालाही चांगला परतून घ्यायचा. ऑलरेडी हा आपला शिजलेला मसाला आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही. आणि आता हे मटार आपल्याला घालून घ्यायचे आणि मटार आपल्याला शिजून घ्यायचे कारण बाकी सगळं आपलं रेडी आहे. आता मी गरम पाणी करत ठेवलं होतं ते गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी याच्यासाठी घालायचं की मग त्याला छान रंग आणि
जी तरी येते ती छान येते. आणि मटार आपल्याला शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं पाणी हे लागणार आहे त्याच्यात. त्याला मंद आचेवरती 2-3 मिनिटासाठी मटार शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. आता चला बघूया मटार शिजला का. चला मटार आपला हा शिजलेला आहे. मगाशी आपण कांदा परतताना थोडं मीठ घातलं होतं, तर आता अजून एकदा मीठ घालून घ्यायचं आहे, कारण ही ग्रेव्ही घातली आहे छान व्यवस्थित, म्हणून सगळ्याला छान टेस्ट आली पाहिजे. आता कमी मीठ झालं ना तर पदार्थ बिघडतो, म्हणून व्यवस्थित मीठ सगळं लागलंय की नाही छान जरा टेस्ट करून बघायचं. थोडीशी टेस्ट करून बघते मी. मस्त झालेलं आहे. आता आपण सर्व करताना बघा एक खबरदारी घ्यायची. आता हे कोफ्ते झालेले आहेत, तर हे कोफ्ते ना लगेच ह्याच्यात सोडून नाही द्यायचे कढईमध्ये, कारण आता तुम्ही ह्याच्यामध्ये सोडले तर हे उकळी येते याला, तर कोफ्ते आपले केलेले ते व्यवस्थित राहणार नाहीत, ते मोडून जातील. म्हणून सर्व करताना नेहमी डिशमध्ये कोफ्ता घेऊन त्याच्यावरूनच करी आपली केलेली घालायची. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व केलं ना की ते छान दिसायलाही छान दिसतं, आणि कोफ्ता सुद्धा आपला तसाच अख्खाच्या अख्खा व्यवस्थित राहतो. हॉटेलमध्ये जनरली अशाच पद्धतीने आपल्याला डिश सर्व करून आणून देतात. तर सॉरी ह्याच्यात घेते. तर ह्याच्यावरती आपल्याला ही सर्व करायचे. तर बघा ही आपली कोफ्ता करी तयार झालेली. आता तुम्हाला अजून एक गंमत दाखवते. तर आपला हा कोफ्ता आपण जो तयार केला तर तो कापून दाखवते कशा पद्धतीने आतमध्ये छान दिसतो दिसायला. तर हा असा आपला कोफ्ता तयार होतो, आणि मग हा असा ठेवून द्यायचा. तर बघा, आणि आपल्याला या कोफ्त्यामध्ये कोथिंबीर मात्र घालायला विसरायची नाही हा, कारण कोथिंबीर ही सुंदर अगदी डिश सजायलाही छान दिसते, आणि त्याच्यानी लज्जतही छान वाढते त्या डिशची. तर बघा अशा पद्धतीने हा कोफ्ता करी माझी रेडी झालेली आहे, आणि तुम्ही पण करून बघा कोफ्ता करी या अशा पद्धतीने जशा पद्धतीने मी केलेली आहे. आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही केलेली कोफ्ता करी तर तुम्हाला कशी वाटली, त्याची टेस्ट कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका हां. तर पुढची व्हिडिओ मी घेऊन येतच आहे. चला पुन्हा भेटूया. बाय.